सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाला. एका बाजूला राजेंद्र, दुसऱ्या बाजूला विजेंद्र. राजा स्ट्राईक एंडवरती असणार आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला विजेंद्र सुद्धा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतील. चला आकाश, आपण सुद्धा आता थोडी घाई करा. चला गोलंदाजी मार्गवरती सूर्या सज्ज होतोय आणि हे बॅटल मागील 2 मॅचच्या कंपॅरिझन मध्ये जर पाहायचं झालं तर थोडंसं वेगळं असणार आहे. कारण या 2 संघांना या अगोदर सुद्धा आपण एकत्रित या मैदानावरती पाहिले. आज पुन्हा एकदा एकमेकांसमोर खेळत असताना कशा प्रकारचा खेळ करतायत यावरती सर्वांच्या नजरा असतील. लेट्स प्ले चा इशारा पंचांकडून नाही थांबलंय. येस, लाइट्स ऑन होतील. जिसका था इंतजार वो हो गया. अभी तो स्टार्ट करो यार. लाइट्स ऑन झाल्यात आणि आता फ्लड लाईट मध्ये क्रिकेट आपल्याला बघायला मिळणार आहे. लेट्स प्ले. सूर्या समोर, राजेंद्र म्हणजे राजा ऑन स्ट्राईक आणि पहाडारत कशी सुरुवात होती आहे. पहिला चेंडू ऑन साइडला खोदून काढला होता. जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न मिडविकेटचा क्षेत्ररक्षक आणि कावगोला क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत फील्ड करेल. नो बॉलची सांगता पंचांकडून झाली आहे. पंच जेपी त्या ठिकाणी दर्शवत आहेत. जेपी सरांनी कॉल दिलाय नोचा. येस, इट्स नो बॉल. पहिला चेंडू 9+2 म्हणजेच खराब सुरुवात सूर्याकडून होताना पाहायला मिळतीये आणि अतिरिक्त धावपलकामध्ये आणि अतिरिक्त स्वरूपाच्या या धावपलकाला चांगली कुठे ना कुठेतरी सुरुवात करून देत असताना ओम साई प्रदीप विराट या संघासाठी षटकाची सुरुवात झाली आहे. सूर्या पुन्हा एकदा सज्ज होतील. पहा क्या बात आहे. मानावं लागेल आशिषला. काही सुविधा आम्ही सुद्धा उपलब्ध करू शकतो असं काहीच सांगत असताना तिथे आत्मनिर्भर बनत असताना आशिष कनोचियाला आपण पाहिलं. थँक्यू सो मच आशिष. त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळणार. पहिला चेंडू पहा जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता आणि तो चेंडू जडमध्ये टाकल्यानंतर जितक्या तत्परतेने खेळला त्या चेंडूवरती 2 धावाची वर्डी सुद्धा लागताना आपण पाहिली. आता फ्लड लाईटचं क्रिकेट थोडंसं वेगळं असणार आहे. आपण दुपारच्या सत्रामध्ये 4:15च्या सुमारास जी मॅचला सुरुवात झाली होती तिचा रिझल्ट वेगळा होता. त्यानंतर झालेली मॅच ती अजून चांगली रंगली. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच गेली परंतु काय जबरदस्त स्पेल साहिलने हाताळला. शेवटी 6-16च्या इक्वेशनमधून मॅचला आपल्या बाजूने झुकवलं आणि शिवान स्पोर्ट चॅलेंजर सारख्या संघाला या स्पर्धे बाहेर करत असताना जनकराजा नायगाव हा संघ विजयी होताना आपण पाहायला यावेळेला मागे चेंडू निघून चाललाय. विक्रांत त्या ठिकाणी चेंडूला फीड करतील तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. पुढे पोझिशनमध्ये नव्हते आले. ज्यासाठी शफल झाले होते ते शफल होत असताना या फ्री हिटवरती मोठा फटका तो फाईन लेगच्या डोक्यावरून खेळण्याचा त्यांचा मानस होता आणि त्यामध्ये त्यांना अपयश आलंय. त्यामुळे इथे काही नाही तर एक म्हणून ते एक धावून कंप्लीट केली आहे. सूर्या पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती सज्ज होईल. एका चेंडूचा खेळ झालाय. पहिला चेंडू फेस करत असताना इथे इट इज ॲब्सोल्युटली प्लम. यष्ट्यान समोर आदळले. रिव्हर्स अटेम्प्ट होता आणि यष्ट्यान समोर आदळत असताना पहिला विकेटचा बदल. पहिला हादरा विजेंद्र बाद गन.
पहिल्या विकेटचं पतन झालंय. सूर्याने खूप चांगला कमबॅक केलाय, राऊंड द विकेट गेले होते आणि बघा कशा प्रकारे हा चेंडू खेळला गेलाय. चेंडू कशा प्रकारे खेळला गेलाय आणि चेंडूवरती मात्र यष्टांसमोर आढळत असताना फलंदाज बाद होतोय. चला प्रितेश नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होते. पहिल्या विकेटचं पतन झाले. पहिला चेंडू नो बॉल आला, 2 धावा आल्या, त्यानंतर 1 धाव आली. असं करत असताना 4 धावा आल्या होत्या, परंतु कुठे ना कुठेतरी 4 धावा म्हणजे एका चेंडूवरती मोठा फटका आल्यासारखं वाटत होतं आणि त्याला बॅक करण्यासाठी विकेट मिळवली आहे आणि सूर्याने खरोखरच चांगला कमबॅक केला आहे. मुंबईचा सम्राट NB याबाबतसाठी लगातार 2 षटकं पॉवर प्लेचे असतील आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर दाखवावी लागणार आहे दोन्ही बॅटर्सना आणि असं असताना ती पॉवर दाखवली जाते का? सूर्यासमोर यावेळेला प्रितेश पाटील. प्रितेशसाठी हा चेंडू, प्रितेशने फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला. उजव्या बाहेर उसळी येणारा चेंडू होता आणि त्याला कोणत्याही प्रकारे मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं नव्हतं. फक्त स्ट्राईक रोटेट करण्याच्या मनसुब्याने हा फटका खेळला गेला आणि एक धाव तिथे धावून कंप्लीट केली गेली आहे. पहा अशा प्रकारे तुम्हाला धावा बनवून या खेळपट्टीवरती किंवा या स्पर्धेमध्ये तितकंसं चांगल्या लेवलला जाता येणार नाही आहे. जर का तुमच्याकडे गोलंदाजीचा अटॅक तितका मोठा असेल तर ती वेगळी बाब राहिली, परंतु समोरचा संघ ज्यांची बॅटिंग ऑर्डर इतकी मोठी आहे, त्यांच्यामध्ये फलंदाज इतके चांगल्या फॉर्ममध्ये आहेत की त्याला पाहता किमान तुम्हाला 60, 65, 70 या धावांना बघावं लागणार आहे आणि 60, 65, 70 या धावांना बघत असताना तुमची त्या दृष्टीने म्हणजे त्या मानसिकतेने बॅटिंग होणे गरजेचे आहे. त्या मानसिकतेने जर नाही झाली तर मात्र थोड्याशा अडचणी वाढू शकतात. उजव्या बाहेर जाणारा चेंडू वाईटच्या दिशेने येताना आपण पाहिला. या अगोदरचा अतिरिक्त धाव धापलकामध्ये ॲड झाली. सूर्या पुन्हा एकदा राजासमोर. राजासाठी हा चेंडू यावेळेला ऑकवर्ड पोझिशनमध्ये येत असताना खेळलात. मिस टाइम स्ट्रोक आहे. आकाश चेंडूवरती येत आहेत तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. राजाचं चालणं हे ओमसाई प्रदीप संघासाठी खूप गरजेचं आहे आणि जर का राजा इथे ॲक्टिव्ह नाही झाला तर ओमसाई प्रदीपचा संघ थोडासा मागे सुद्धा जाऊ शकतो, कारण हा ट्रम्प कार्ड आहे. राजा है तो सब प्रजा है, नाहीतर मग काहीच नाही आहे. त्यामुळे राजाला इथं थांबणं, राजाला शेवटच्या षटकापर्यंत काम करणं, राजाला शेवटच्या षटकापर्यंत दाबा वसूलणं या व्यतिरिक्त पर्याय नाही ओमसाई प्रदीपकडे. प्रितेश पाटील यावेळेला फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला. यावेळेला फायनल क्लिअर करत असताना सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. पहा सुरुवातीला ऑफस्टॉपच्या बाहेर होते आणि त्यानंतर मात्र बाकी पोझिशनमध्ये येत असताना पुढच्या पायाला मागे खेचला आणि त्यानंतर मागच्या पायावरती बॅलन्स पूर्णपणे झोकवत असताना फॉलोइंग स्वीप चेंडूला पाठवून दिलं. फायनली क्लिअर करत असताना सीमारेखा पार, 4 धावांसाठी. ही स्टार्ट गरजेची होती. वाईड आला, नो आला, त्यावरती दाबा बनल्या आणि त्यानंतर चौकारची जी मोहर लागणं गरजेची होती तो चौकार आलाय आणि प्रितेशने चांगली स्टार्ट वैयक्तिक आणि सांघिक सुद्धा करताना दिसतोय. हो यावेळेला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघून जात होता. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, कोणत्या प्रकारची पायामध्ये हालचाल नव्हती. बदल आली त्यामध्ये उणीव आणि बघा साप कोणत्याही प्रकारे पाय हलवलेला नाहीये. मिडल स्टंपवरती उभे राहत असताना खेळण्याचा प्रयत्न, नेतोय निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धाबा धावपलकावरती ओमसाई प्रदीप विरार या संघाच्या. थँक्यू डीजे. चला विक्रांत चव्हाण मुंबई परिसरामधील डावखुऱ्या कटर गोलंदाजाची यादीमधील अजून एक अग्रगण्य नाव. जसं अनिकेत सानपचं पण ऐकतो तसेच विक्रांत चव्हाणची सुद्धा चर्चा होते आणि असा गोलंदाज यावेळेला गोलंदाजी मार्क वरती येतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळण्याचा मारच होता. टप्पा पर्यंत बाहेरच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये अपयश. राजा होईल बाद. अजून एक हादरा ओमसाई प्रदीप या संघाला गॉन.
चेंडू आणि त्यामुळे ते फिंगर केलेले रोल या चेंडूवरती पुढे साप दिसून आले आणि फलंदाज बाद राजा बागारी परतलाय. पहिली विकेट दुसरी विकेट आली आहे आणि विक्रांतने चांगला स्टार्ट करून दिला आपल्या संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने शुभम येतोय. शुभम पाहूयात कशा प्रकारची बॅटिंग करतोय. प्रितेशने सध्याला एक चौकार मारून त्याची बॅटिंग कशा प्रकारे होणार आहे तो कशा मानसिकतेने खेळ करणार आहे हे त्याने दाखवलंय. परंतु विक्रांत इथे काय विचार करत असणार आहे. विक्रांत इथे हा विचार करत असेल की इथून जसा पहिल्या चेंडू ते विकेट आलाय तर संपूर्ण षटकामध्ये माझ्याकडून कोणत्या प्रकारे चूक न होता चांगलं षटक संपन्न व्हावं आणि कमीत कमी धावांमध्ये म्हणजे 2 ते 3 धावांचं 4 ते 5 धावांचं षटक यावं जेणेकरून संघाला कोणती अडचण येणार नाही. शुभम समोर विक्रांत. हो यावेळेला शफल जरूर झाले होते परंतु जी लाईन होती ज्या चेंडूच्या रेषेमध्ये येऊन थांबायचं होतं त्याच्यापेक्षा जास्त शफल झाले आणि त्यामुळे जास्त सफल होणं थोडंसं महागात पडलंय. येतो निर्धाव. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिली तर पॉईंटचं क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात करण्यात आलं. कव्हरमध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्टमध्ये क्षेत्ररक्षक किसनला आपण मिडॉपमध्ये पाहतोय. मिडॉनला आशिषला पाहतोय. उजव्या इष्टीच्या बाहेर जास्त बाहेर जातो चेंडूने पण समजतात सांगतात येस इट इज अ वाईड. डीपमध्ये जर ऑन साईडला प्रोटेक्शन पाहिलं तर काऊ कॉर्नर एक आहे आणि त्यानंतर मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि हे सगळं क्षेत्ररक्षण असताना कोणत्या प्रकारे समोरच्या दिशेने म्हणजेच लॉंग ऑन लॉंग ऑफ इथे कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाही आहे. डीपमध्ये कव्हरमध्ये प्रोटेक्शन तैनात नाही आहे म्हणजेच एक क्लिअर आहे इथे गोलंदाजी जी काय होणार आहे ते विकेट टू विकेट. नाही होणार आहे टप्पावल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू पुन्हा एकदा बीट करतोय बॅटरला आणि शुभमकडे कोणतंही उत्तर नाही आहे. अशा प्रकारच्या ग्रासी विकेटवरती जिथे गवताचा प्रभाव थोडासा जास्त आहे आणि असं असताना एखाद्या कटर गोलंदाजाला फेस करणं तितकंसं सोपं नाही आहे आणि तीच अडचण शुभमला इथे येत असताना आपण बघतो. आखूड टप्प्याचा चेंडू आहे जास्त हावी झाला होता हा चेंडू बॅटच्या स्टिकरवरती लागून उंच उडालाय आणि त्याचा झेलमध्ये टिपलाय. आकाश चिंदार यानं अजून एक विकेट. 1 मोर विकेट डाऊन. 3rd विकेट गॉन. चला उमेश तरे नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतात. 1.4 चेंडूचा खेळ झालाय आणि चांगली गोलंदाजी. आतापर्यंत विक्रांत कोणत्या प्रकारे हात खोलू दिलेले नाही आहेत. हात खोलणं लांबची गोष्ट बॅटला बॉलचा स्पर्श झालेला नाही आहे. मॅग्निफिसंट बॉलिंग शानदार बॉलिंगचा नजारा. ज्या बॉलिंगच्या बळावरती ज्याने आतापर्यंत टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नावाची वेगळी छाप सोडली आहे तीच छाप पुन्हा एकदा नारंगीच्या मैदानावरती सुद्धा सोडताना दिसत आहेत. पुन्हा एकदा विक्रांत समान उमेशसाठी बघा हुक करण्याचा प्रयत्न या चेंडूला जरूर केला परंतु पुन्हा एकदा नियंत्रणामध्ये नव्हते बॅटर आणि जसा कट होते चेंडू तशी गती सुद्धा दिसते आणि ती गती टप्पा पडल्यानंतर येते ही मात्र अडचण आहे फलंदाजी. पहा कशा प्रकारे चेंडू हाताळला होता. आखूड टप्प्याचा चेंडू होता उसळी घेणारा चेंडू नाकाच्या दिशेने तेच तर्रार भन्नाट चेंडू निघून मागे गेलाय. हो यावेळेला पुन्हा एकदा तयार नव्हते उमेश परंतु मागे चेंडू जोपर्यंत जाऊन फील्ड केला जाईल तोपर्यंत एकदा बेती आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक संपन्न आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धाबा 3 गड्याच्या मोबदल्यात ओमसाई प्रदीप विरार या संघाच्या.
थँक्यू डीजे. चला नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय राजेश धोबी. आज NB अवधचा पूर्ण संघ जर आपण पाहिला तर इथे उपस्थित आहे. मला वाटतं केतन फरदीन नाही आहेत. त्या व्यतिरिक्त जर बघाल तर ऑलमोस्ट बहुतांश खेळाडू आज उपस्थित आहेत आणि कंप्लीट साईट असल्यानंतर एक वेगळ्या कॉन्फिडन्सने संघ खेळत असतो. तो कॉन्फिडन्स इथे जवळजवळ त्यांच्या गोलंदाजीमध्ये सुद्धा दिसून येतोय. जडमध्ये लागण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर हाताळला गेलाय आणि पूर्णपणे उमेशचे जे इरादे होते ते मात्र त्या इराद्याला अचूक असं उत्तर देत असताना गोलंदाज राजेश धोबी. प्रचंड अनुभव या खेळाडूकडे सुद्धा आहे. मागील काही स्पर्धा जर या मैदानाच्या आपण पाहिल्या तर या मुंबईचा सम्राट संघाच्या माध्यमातून खेळण्यासाठी या खेळाडूला सुद्धा आपण पाहिले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बाकडं स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून गेला आणि चेंडू फील्ड करून फेकी होईल तो परत एक धावून कंप्लीट केली जाते. तिसऱ्या षटकामध्ये आहे बॅटिंग करणारी टीम आणि या तिसऱ्या षटकामध्ये येत असताना हा विचार मनामध्ये असणं गरजेचं की किमान 50-60 या धावांपर्यंत जाणं गरजेचं आहे. कारण समोरचा बॅटिंग ओढा तितका मोठा आहे आणि त्या सिच्युएशनला साजेशी बॅटिंग करण्यासाठी इथे मोठे फटके मारावे लागतील आणि ते जर मोठे फटके नाही आले तर मात्र कुठे ना कुठेतरी जे दडपण मुंबईच्या सम्राट संघावरती परावर्तित होणार होतं किंवा ज्याच्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न केला जाणार तो कुठे ना कुठेतरी दडपण दिसणार नाही आहे. ही अडचण आहे. प्रितेश पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती 3 चेंडू आणि 5 धावा त्यांच्या वैयक्तिक आत्तापर्यंत आपण पाहिल्यात आणि राजेश धोबी समोर पुन्हा एकदा ते सज्ज होत आहेत. ओहो यावेळेला पायामधला चेंडू त्याला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चुकीचं शॉट सिलेक्शन आणि त्याचं भुगतान भोगावं लागतंय. स्वतःच्याच फॉलोथ्रूमध्ये चांगला खेळ राजेश धोबीने टिपलाय. गॉन विकेटचं बटन, अजून एक हादरा, 4th विकेट डाऊन. चला राजेश धोबी पुन्हा एकदा यावेळेला समोरच्या दिशेने शानदार फटका, कव्हरला क्लिअर करतोय. रोहन साळुंके येत आहेत परंतु त्या अगोदर किशनच्या डोक्यावरून चेंडू क्लिअर होतोय. सीमारेखा पार, चौकार. अशा प्रकारे हा फटका खेळला इनसाइड आउट. पूर्णपणे पॉवर झोकली होती. हाय बॅकलिपचा वापर आणि त्यानंतर चेंडू इथं कव्हर करतोय. एक्स्ट्रा कव्हरला सीमारेखा पार, 4 धावांची बंडी लागते. पुन्हा एकदा परंतु यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बघा या अगोदरचा चेंडू जर आपण पाहिला तर इनसाइड आउट खेळले होते. म्हणजेच जो चेंडू ज्या दिशेने आला, ज्या प्रकारे आला त्याला त्या मेरिटवरती खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आणि आताचा जो सीन आहे पुन्हा एकदा तोच चेंडू, म्हणजे जर का ते इनसाइड आउट खेळले असते कदाचित तिथे 3 नसीहत मिळाली असती. प्रोटेक्शन असतं तर किमान 1 ते 2 धावा तरी मिळाल्या असत्या. परंतु आडव्या बॅटनं अक्रॉस द बॅट करण्याचा प्रयत्न फसला. यावेळेला स्टँडर्ड डिनर, वॉट अ शॉट. चेंडूला पाठवलंय सरळ लॉंगऑफच्या डोक्यावरून, सीमारेखा पार, षटकार. तीन षटकांचा खेळ संपला. 24 धावा धावपल करती 4 गरांच्या पतनानंतर. आणि अजय पाटीलची जर का तुम्ही चर्चा कराल तर अजय पाटीलला या मैदानावरती लेदर क्रिकेट खेळताना आपण पाहिले. सीझनचं क्रिकेट या मैदानात तो खेळला त्यामुळे त्याला माहीत आहे अशा फ्लड लाईटमध्ये चेंडू कुठून कशा प्रकारे ट्रॅव्हल होतो, कुठं मारल्यानंतर ट्रॅव्हल होतं आणि त्यामुळे त्याला हा षटकार आणि चौकार लागवणं शक्य झालंय. परंतु काही असो इथं कमबॅक चांगला झालाय. तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्यात आणि या सगळ्या धावा येत असताना विक्रांत चव्हाणला पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आलंय वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. 4थ्या षटकासाठी 24 वरती 4
ॲज अ टीम पाहायचं झालं तर तितक्या चांगल्या धावा नाही आहेत. त्यामुळे येणाऱ्या 2 षटकांमध्ये म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये किमान तुम्हाला 5 ते 6 मोठे फटके लावावे लागतील. उसळी घेणारा चेंडू आहे, उसळी घेणारा चेंडू आहे आणि उसळी घेणाऱ्या चेंडूवरती धावची चरपड गडी बाद. पंचांचा इशारा वाईट चालाय. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल परंतु विकेट सुद्धा येईल. उमेश तरे बाद. थँक्यू डीजे. चला बॅटर्स लवकर यायचंय, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. अजय पाटीलची बॅटिंग वगळता बाकी सर्व जर बाबी म्हटल्या तर उमेश तरेने सुद्धा 4 चेंडू खेळले होते परंतु 2 धावा तो करू शकलाय. प्रोजेक्टेड स्कोर जर इथून आपण पाहिलं तर 42च्या आसपास जातोय. म्हणजेच त्या 42च्या आसपासचं धावफलक हे पहिल्या मॅचचं धावफलक आहे. ती पहिली मॅच 42ची होती परंतु या मैदानाने जशा म्हणतात ना इथं धावा मोठ्या प्रमाणात बनताना बघितल्यात तशाच प्रकारे या मैदानाने धावांचा बचाव म्हणजे लो स्कोरिंग मॅचचा सुद्धा बचाव होताना आपण पाहिला आहे. त्यामुळे इथे काय कधी घडेल कोणालाही सांगता येत नाही आणि त्यासाठी प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. जितक्या धावा येणाऱ्या चेंडूंमध्ये बनतील 12 चेंडूंमध्ये तितकं कुठे ना कुठेतरी दुसऱ्या इनिंगमध्ये खेळताना बळ मिळेल. परंतु त्या बळ मिळण्या इतपत धावांपर्यंत जाणं हे सुद्धा एक टास्क आहे. यावेळेला बाहेर निघणारा चेंडू त्याला खेळून काढले. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात रोहत साळुंखे ज्यावेळेला चेंडूला फील्ड करतायत तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. अनुभवी खेळाडू आहेत हे सर्व खेळाडू एकत्रित खेळत असताना अनेक वेळा आपण पाहिल्यात. म्हणजेच काय संघाचं कॉम्बिनेशन जुळवण्याचं झंझट नाही आहे, टेन्शन नाही आहे. कोण काय करतो हे चांगल्या प्रकारे आकाशांना माहीत आहे, त्याचा कॅप्टन म्हणून आशिषला सुद्धा माहीत आहे आणि त्यामुळे फक्त डायरेक्शन द्यायच्यात. एक तर चॅप्टर क्लोज झाला आहे की कोण काय करतो माहीत नसताना त्याला समजून घेण्यासाठी तो वेळ जातो, तो वेळ जाणार नाही. इथं फक्त डायरेक्शन देऊन त्यांच्याकडून कामं करून घ्यायचे, त्यांच्याकडून तो परफॉर्मन्स करून घ्यायचा आहे. त्यामुळे NB यावत थोडासा एक स्टेप वरती आहे ओमसाई प्रदीपच्या. परंतु ओमसाई प्रदीप विरार हा संघ सुद्धा एकत्रित होऊन खेळताना आपण बघतो. जी टीम इथं खेळतीये ती ओपनचं क्रिकेट या परिसरामध्ये खेळत असताना याच टीमशी खेळतीये. चेंडू मागे निघून गेलाय, गती जास्त आहे आणि त्यामुळे चेंडू फरार होत असताना क्लिअर होते लॉंग स्टॉप, सीमारेखा पार, चौकार. थँक्यू डीजे. इथं जर आपण पाहिला तर चौकार आलाय, 4 धावा येतील. ज्यावेळेस चेंडू जर पाहिला तर उसळी घेणारा जरूर होता परंतु चेंडू जर आपण पाहिला तर तितका वेगवान टाकण्याचा प्रयत्न. आखूटप्प्याचा चेंडू जवळजवळ शॉर्ट ऑफ लेन आणि तो बाहेर निघत असताना मागे का चेंडू वाढलेला नाही हा सुद्धा एक प्रश्न आहे. परंतु ज्या काही धावा आल्यात त्या धावा दिलासा देणार आहेत. मोठा फटका यावेळेला उडवलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली, झेल टिपण्याचा प्रयत्न आणि इथं चुकी होतीये. झेल सुटलाय आणि अजय पाटीलने फक्त एकच धाव, त्यानंतर धाव सुद्धा दिलेला नाहीये. बंटी पत्रिकेकडून चूक होतीये आणि एकदा धावून सुद्धा कंप्लीट केली जाते. बघा मॅचमध्ये कितीही तुम्ही इन असलात किंवा मॅचमध्ये किती धावांपर्यंत सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 3 षटकामध्ये संघाला कोणत्या थांबवलंय परंतु अजून खेळ संपलेला नाही आहे. अशा प्रकारच्या चुका तुम्हाला मॅचपासून लांब नेऊ शकतात. अजय पाटील यांच्यासाठी हाताळलेला हा चेंडू टप्पल्यानंतर बाहेरच्या दिशेने अगदी क्विक गेला होता आणि त्यामुळे जो कट काढण्याचा मानस होता पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला टाकण्याचा त्यामध्ये अपयश आलं. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 31 वरती 5, 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. ओमसाई प्रदीप विरार या संघाचं सध्याचं धावफलक. विक्रांत चव्हाण आपल्या कोट्यातील दुसरं षटक हाताळण्यासाठी आल्यात आणि चांगली गोलंदाजी. कर्णधाराने जो काही विश्वास त्यांच्यावरती दाखवला आहे तो सुद्धा योग्य आहे कारण पहिल्या षटकामध्ये केलेली कामगिरी त्या कामगिरीच्या बळावरती दुसऱ्या षटकासाठी त्यांना पाचारण करणं येतो होणार. तुम्ही वेळ घ्याल, आम्ही सुद्धा वेळ घेऊ आणि असं काहीच चित्र पैदरात दिसलं. पुन्हा एकदा विक्रम 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार जर का आले तर चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकते टीम. ओमसाई प्रदीप ओहो ये कुछ लगता टप्पा पडले तर बाहेर जायला असं वाटलं तर परंतु आतमध्ये आलाय. फिंगर थोडेसे आतल्या बाजूने रोल केले होते आणि त्यामुळे बघा कशा प्रकारे टर्न झालाय चेंडू. पुन्हा एकदा वाईड लाईनच्या तर आतमध्ये येणारा चेंडू परंतु जो
ज्या फटका खेळण्यासाठी आले होते अजय पाटील तिथून ते इनिटेट करणं गरजेचं होतं फटक्याला, जे केलेलं नाहीये, त्यामुळे निर्धाव चेंडू आलाय. हो पुन्हा एकदा बीट, परंतु उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. बघा तुम्ही ज्या वेळेला अँगल क्रिएट करून किंवा नॅचरल कट करण्याचा प्रयत्न करता त्यावेळेला चेंडू किती लांब टाकताय, म्हणजे तुम्ही लेंथला किती मागे ठेवताय, त्याचा सुद्धा परिणाम त्या चेंडूवरती पडत असतो. आणि जितका मागे ठेवणार तितका तुम्हाला खराब चेंडूचा सामना करावा लागणार. आणि तो खराब चेंडू विक्रांतच्या माध्यमातून आलाय. या वेळेला लक्ष्य मागे गेलाय. येस, 22 रन चेंडू निघून गेलाय. सीमारे का पार, चौकार, 4 धाबा. बघा चेंडू कशा प्रकारे हाताळला गेला होता आणि चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार, लॉंग स्टॉप क्लिअर करतोय, चौकार येतोय आणि 4 धावांची 4 षटकांचा खेळ संपलाय. 36 वरती 5. ओम साई प्रदीप विराट. चला दिनेश, आपण मैदानात पाणी पाठवा. शेवटचं अंतिम षटक बाकी आहे. 36 वरती 5. चला अखेरकार शेवटच्या षटकाकडे आपण वळतो, जिथे 36 धाबा असताना आशिष कनोजीला आमंत्रित करण्यात आले. बघा एक पॉझिटिव्ह साईन आहे. जे धावफलक पूर्णपणे 7-8च्या आसपास होतं ते 9 वरती आलं, म्हणजे 9च्या सरासरीने धाबा 4 षटकांमध्ये बदल्यात. आणि पहिलाच चेंडू आशिष कनोजिया, काय जबरदस्त डिलिव्हरी हाताळली आहे. बाउन्स हाताळण्याचा प्रयत्न पंचमीते सांगतायत. येस, इट इज अ फेअर डिलिव्हरी. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा सुद्धा आलाय. बघा ॲक्युरेट बाउन्सर, म्हणजे जवळजवळ नाकाच्या दिशेच्या वरून हा चेंडू निघून गेला होता आणि तिथे मात्र यष्टिरक्षकाने कोणती चूक केली नाहीये. चांगलं दडपण आणण्याचं एक चांगलं अस्त्र शोधून काढलंय. सातत्यानं शॉर्ट ऑफ लाईन ची गोलंदाजी. पुन्हा एकदा शानदार डिलिव्हरी. अकू टप्प्याच्या चेंडूने बीट काढण्याचा प्रयत्न, ही परंपरा कायम आहे. अजून एक विकेटचं पतन होईल. विकेट सॅक्रिफाईस केली जाते. सिद्धेश हा तंबूच्या दिशेने परततोय. गाव चला 2 विकेट आणि 2 चेंडूचा खेळ झाला आणि इथे 1 विकेट आतापर्यंत मिळाली आहे आशिष कनोजियाला. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतील पंकज माळी, परंतु अजयकडून खूप मोठी अपेक्षा आहे. या 36ला कुठे ना कुठेतरी 50च्या आसपास नेऊन ठेवा, जेणेकरून दुसऱ्या इनिंगमध्ये काहीशी चुरस पाहायला मिळेल. आणि तो प्रयत्न केला जातोय का अजयसाठी. हा चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आहे. नाकाच्या दिशेने जाणारे चेंडू तेज तर बाउन्सर इथं हाताळले जात आहेत आणि विथ कंट्रोल आहेत. इतक्या चांगल्या रीतीने बाउन्सर हाताळलं तितकंसं सोपं नाही आहे. एखाद्या गोलंदाजाला तुम्ही सांगाल की 6चे 6 चेंडू यॉर्क मार, 6च्या 6 चेंडू बाउन्सर, ते सुद्धा वाईड नाही जाणार किंवा नो नाही जाणार, असे हाताळ सोपं नाही आहे.
ही टास्क खूप मोठी आणि याच्यासाठी खूप मोठा संघर्ष असतो, याच्यासाठी खूप मोठी प्रॅक्टिस असते आणि आशिष पूर्ण प्रॅक्टिसनिसी या चेंडू हाताळताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा परंतु पंचांनी ते दंडित केलं. येस, इट्स अ नो बॉल. 1 फॉर दी ओव्हरची अपील या अगोदर केली होती, म्हणजेच वॉर्निंग दिलेली होती आणि त्यामुळे ते वॉर्निंग नंतर आता जास्त उसळी घेणारा चेंडू कदाचित डोक्याच्या वरून जात असावा आणि हा नक्कीच आहे. ज्यावेळी टोजवरती गेले त्यानंतर चेंडूची जर उंची पाहिली तर जास्त आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकता आणि चेंडू त्यामुळेच इथे नोच्या रूपाने दंडित करण्यात आलाय. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ॲड होईल. या एक्स्ट्रा येणाऱ्या धाबा कदाचित डोकेदुखी ठरू शकतात. पंच सांगतात येस नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल आणि तो फ्री हिट त्याच्यावरती काय ती मुभा मिळाली आहे त्या मुभेचा फायदा उचलला जातोय का? धावचित वगळता कोणत्याही प्रकारे फलंदाज बाद होणार नाही आणि असं असताना अजय काय पुन्हा एकदा त्या चौकार षटकारांची बरसात जी केली होती या अगोदरच्या षटकामध्ये त्या प्रकारचा खेळ दिसेल का? विक्रांतच्या अगोदरच्या षटकामध्ये या बैला उडवलाय जरूर. आखू टप्प्याच्या चेंडूला उंची जास्त गाठली आहे, अंतर नाही गाठलेलं आहे आणि हो नागा फेकी झाली आहे. धावचितच्या पील पंचांच्या बोटाळ्यामध्ये अखेरकार अजय बाद फ्री हिट वरती धावचीच्या रूपाने गडी बाद होऊ शकतो आणि झालाय विकेट येते अजयची. अजून एक विकेट डाऊन. 7व्या विकेटचं पतन ओमसाई प्रदीप विरारच्या. पहा कशा प्रकारे हा फटका खेळला गेला होता. आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याला शरीरापासून लांबून लपेटण्याचा प्रयत्न सोपा नाहीये. उसळी घेणारा चेंडू सरळ दिशेने जातोय, जिथं कोणत्या प्रकारचं वळण न घेता चेंडूला हाताळलं होतं आणि त्याला मात्र मिडविकेटच्या डोक्यावरून मारलं. इट्स अ डिफिकल्ट टास्क आणि त्या टास्कला कंप्लीट करू शकलेला नाहीये. लॉंग चेस करत असताना झेल टिपला गेला, फलंदाज बाद झाला आणि माफ करा तिथे फेकी झाली. धावचीच्या रूपाने गडी बाद झाला. झेल टिपून सुद्धा बाद नसता दिला कारण इथं फ्री हिट होती. आता शेवटच्या अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत आणि ते 2 चेंडू कशा प्रकारे खेळले जातात. 38 वरती धावफलक थांबले. पहिल्या मॅचपासून आत्तापर्यंत जर का धावफलकाचा आलेख पाहायचा झाला तर पहिल्या मॅचमध्ये 42 धाबाची गरज असताना त्याचा पाठलाग झाला होता. आता इथे 38 पर्यंत आले. काय त्या 42च्या पुढे जाईल का धावफलक? फ्लड लाईटमध्ये क्रिकेट आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु शफल होत असताना काय विकेट सॅक्रिफाईस पुन्हा एकदा केली जाते का? येस, इथं अजून एक विकेट जाईल. अजून एक विकेट येते. धावचीच्या रूपाने गडी बाद होतोय आणि फलंदाज माघारी परततोय. ऋतिक थँक्यू डीजे. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे. 8 विकेट्स आतापर्यंत आलेल्या ओमसाई प्रदीप या संघाच्या तंबूमध्ये. सेकंड लास्ट विकेट आहे आणि शेवटचा बॉल बाकी आहे. काय या शेवट गोड केला जाईल का पंकजच्या माध्यमातून? इथून एक षटकार आला तरी सुद्धा कहाणी बनू शकते आणि संध्याच्या सत्रामध्ये म्हणजेच या रजनीमध्ये फ्लड लाईटमध्ये या धावा सुद्धा मोठ्या असू शकतात. परंतु इथं विकेट आली. आकाश पांडे झेल खाली, झेल टिपला गेलाय आणि 9व्या विकेटचं पतन. 38 वरती धावफलक थांबलंय आणि 39चं लक्ष ठेवलं गेलंय मुंबईचा सम्राट NB अवध या संघासमोर. षटक हाताळलं तर सूर्याने 11 धाबा खर्च केल्या होत्या. त्यानंतर विक्रांतने 2 षटकं हाताळली, 6 धाबा खर्च केल्या, 2 विकेट महत्वाच्या मिळवल्या. राजेश धोबी याने 1 षटक हाताळलं, 11 धाबा, 1 विकेट आणि आशिष कनोजिया याने शेवटचे षटक हाताळत असताना 2 धाबा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद केलाय. हे होतं गोलंदाजीचं पृथक्करण. आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण वॅगन व्हील जर आपण बघितला, 2 मोठे फटके जे चौकाराच्या रूपाने आपण पाहिले. एक आपण पाहिलं तर फाईन लेगला चिरणारा आणि त्यानंतर एक कव्हरच्या डोक्यावरून आणि 1 षटकाराची नोंद सुद्धा झाली होती, ती मात्र लॉंग ऑफच्या डोक्यावरून. त्या व्यतिरिक्त कोणताही फटका हा 30 सर्कलच्या आजूबाजूपेक्षा जास्त लांब गेलेला नाहीये. आणि सर्वाधिक मोठी खंत राहिली या पहिल्या इनिंगमधील. या सर्व कहाणीला पाहता काय या 39 धावांचा पाठलाग
होईल का? काय 39ला वाचवलं जाईल याची चर्चा होणार आहे. नारंगीचं मैदान आहे, फ्लड लाईटचं क्रिकेट आहे, रजनीचं क्रिकेट आहे, हवेमध्ये दमटपणा आहे, थोडासा थंडावा जरूर आहे, परंतु या मॅचमधली ती गरमाहट दिसेल का? ज्या गरमाटची सर्वांना अपेक्षा आहे. आणि लो स्कोरिंग मॅच या बहुतांश वेळा आपण पाहिलं हाय स्कोरिंग होताना, हाय व्होल्टेज होताना दिसतात, आणि तो हाय व्होल्टेज या मॅचमध्ये दिसेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. तुर्तास घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि त्यानंतर वळणार आहोत आपण या दुसऱ्या इनिंगमध्ये जशी मॅचला सुरुवात होईल प्रमोद शेडगे सरांकडे. भरजी मोरे यांचा आवाज आपण ऐकतात. या स्पर्धेला श्री स्वामी समर्थ चषक 2024 आपण पाहत आहेत. वन डे फिनिश ही स्पर्धा अनुभवतायत. आता आपण पोचलोयत अंडर फ्लड स्लाईटमध्ये आणि अतिशय हिरवळ असं मैदान आणि प्रत्येकाला हवंसं असं मैदान आपल्याला पाहायला मिळतं. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ मैदान आपण पाहतात. नारंगीचं हे अतिशय उत्कृष्ट दर्जाचं असं मैदान आणि ऐतिहासिक मैदान म्हणून या मैदानाची ओळख पाहायला मिळते. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. अतिशय सुंदर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ओपन क्रिकेटचा थरार मुंबई सम्राट NB अवध हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दिनेजी महादेव मांगेला यांचं हे सुंदर ऑर्गनायझेशन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. एक अतिशय सुंदर टीम मॅनेजमेंट एक्सपर्ट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे दिनेशी मांगेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये संपूर्ण DBNची टेक्निकल टीम आणि रमेशजी मांगेला या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. या संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांना गुड इव्हिनिंग, शुभ संध्याकाळ एव्हरीवन. जाऊया मॅचच्या दिशेने. 30 बॉल आणि 39 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलं आहे. प्रथम फलंदाजी करताना बंटी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेत होता, चान्स होते त्या ठिकाणी, परंतु तिथे काही झेल टिपता आलं नाही. आणि पहिल्याच बॉलवर पंकज फार वेगाने चेंडू होता आणि इथे मात्र बंटीला काही समजलं नाही. पूल करण्याच्या प्रयत्नात होते. कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दडपण. क्रिकेटच्या खेळामध्ये हिमतीने हरा, परंतु हिम्मत कधीच हरू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. फुलटॉस बॉल ऑन साईडला जरूर खेळला गेलाय, परंतु सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. यस, फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय बंटी. बॅक टू द पवेलियन, फर्स्ट विकेट डाऊन, गॉन. षटक क्रमांक पहिलं 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला. बंटी मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतात बॅक टू द पवेलियनच्या रस्त्याला येत असताना पाहायला मिळतोय निराश, हताश, हतबल मनाने. फलंदाज गॉन. बंटी फटका मात्र यावेळेला फसला गेला. फुल टॉस बॉल होता. इथे जर आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघ ओमसाई प्रदीप विरार टीमने कमबॅक करत असताना दुसऱ्याच बॉलवर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगले क्रिकेट आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहत आहेत कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही. आपण सातत्याने आपण पाहिलं गेलंय. ऑल इज वेल. आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस, त्यामध्ये ग्लॅमर, क्रेज या सर्व काही गोष्टी पाहायला मिळतात. परंतु क्रिकेट खेळत असताना सातत्याने आपण तुमची कन्सिस्टन्सी ही पाहिली जाते.
सातत्याने जर तुम्ही भूतकाळ जर डोक्यामध्ये ठेवलात तर येणारा वर्तमान काळ हा खराब जातो असं म्हटलं जातं आणि ते योग्य आहे. जे झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपलं क्रिकेटला जरूर शिकवलं गेलं आहे. कारण बॅटिंगमध्ये जरी तुम्ही कमकुवत ठरले परंतु गोलंदाजीमध्ये आम्ही चांगला प्रदर्शन दाखवू शकतो हे तुमच्याकडे ही ताकद असली पाहिजे. अप्रतिम बाउन्स मिळाला गुडलाईन स्पॉटवरून. जेव्हा अचानक चेंडू मात्र बाउन्स होतो ना त्यावेळेला एक वेगळाच मनाला मिळालेला सॅटिस्फाईड मिळतो आणि तेच करत असताना आपल्याला पाहायला मिळतं राईट डिलिव्हरी, ज्या पद्धतीने बाउन्स, वेग, नियंत्रण आणि अचूक टप्पा या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात आणि ते करत असताना पंकज हलक्याच्या हाताने आशिष कनुजे या चेंडूला फक्त ढकलून काढतोय गली रिजनमध्ये. तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते आता जवळजवळ जर आपण पाहिले तर 4 बॉलचा खेळ झाला. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 1 अशी स्थिती पाहायला मिळते. स्टार्ट अगदी चांगली झाली. पंकज माळीच्या माध्यमातून आपण पाहू शकाल वन ऑफ द बेस्ट बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ग्रेट बॉलिंग. शॉर्ट थर्ड मॅन मात्र आतमध्ये घेतला गेला. आपण पाहू शकतात गली रिजन आहे. डी बॅक पॉईंट कव्हर पॉईंटला घेतला गेला आहे. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर आहे. मिड ऑफचा एक मोठा गॅप पाहायला मिळतो. 30 यार्ड सर्कलचं बंधन आहे. लॉंग ऑन आपण पाहत आहेत. मिड ऑफ नाही आहे. त्यानंतर एक शॉटला खेळाडू आपण पाहू शकता. शॉर्ट फाईन लेग. ऑफ साईडला फटका चांगला आहे. कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल नागेंद्रच्या बॅटमधून. नागेंद्रचा खेळ रबर बॉल क्रिकेटपासून जी सुरुवात त्याची पाहायला मिळते ती आता टेनिस बॉल क्रिकेटपर्यंत येऊन ठिपली गेले. खूप चांगला खेळाडू म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. लांबलचक षटकार मारण्यामध्ये माहीर असलेला. कारण या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. या खेळाडूकडे खूप काही गुणवत्ता ठासून भरले. परंतु पंकज माळीसारखा एक गोलंदाज आपण पाहतात. विकेट टेकर गोलंदाज कसा असावा याचं प्रात्यक्षिक आतापर्यंत त्याने दाखवलं गेलं आहे. गुड बॉलिंग. लो फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला खेळला गेलाय. फिल्डर कोणी नाहीये. गॅपमध्ये खेळत असताना आशिष कनुजे याच्या बॅटमधून येईल अप्रतिम दर्जेदार संघर्षाचा चौकार. या चौकार संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 6 या धावसंख्येवर. 6 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. लो फुलटॉस बॉल होता. मनगडाचा वापर केला. बॉर्डरमॅन स्ट्रॉंग होतं आणि सरळ चेंडूला शेवटच्या बॉलवर जो इकॉनॉमिकल होता गोलंदाजाचा इकॉनॉमी तो मात्र या ठिकाणी कुठेतरी जास्त वाढताना पाहायला मिळतं. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ झाला. 24 बॉल आणि 33 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. सामना बनू शकतो अजूनपर्यंत. विकेट टेकर गोलंदाजाला विकेट घेण्याची खूप गरज असेल. डॉट बॉल आणि विकेट या 2 गोष्टी फार मायने राखणार आहेत. ओमसाहेब आपण पाहिलं तर प्रदीप विरार या टीमला घेऊया एक छोटासा ब्रेक. त्यानंतर लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. सहा धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. नवीन न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. हर्ष रॉकी ग्रुप चषक. हर्षने मात्र जबरदस्त गाजवला होता. अतिशय सुंदर उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी केली होती हर्षने. तोच गोलंदाज पाहायला मिळतो. छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. हर्ष आपल्या गोलंदाजी मार्कवर 6 धावा 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. 24 बॉल आणि 33 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. परंतु क्रिकेट खेळणे हे मात्र तुमच्या हातामध्ये असतं खेळाडूंनो. एका साईडला नागेंद्रसारखा खेळाडू, एका साईडला आशिष कनुजियासारखा खेळाडू, मुंबईचे हे प्लेयर म्हणूनच मुंबईचा सम्राट NB अवध आपण पाहतात. एक मोठं नाव आहे. तर एका साईडला जर आपण पाहिलं तर ओमसाई प्रदीप विरार या टीमला विसरून चालणार नाही आहे. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा आपण पाहू शकतात. ही हर्षची क्वालिटी आहे आणि क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट हे आपण सातत्याने जाणले. तो क्रिकेटचा खेळ असो, आयुष्यात तुम्ही जेव्हा जेव्हा मात्र क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या जाता त्यावेळेला तुमची क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट ती मेंटेन केली पाहिजे. 6 धावा. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. हर्ष काय गोलंदाजी करतोय.
भिवंडीचा ब्रँड आहे आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते ओमसाई प्रदीप विरार या टीममधून मलाच का निवडलं हे दर्शवत असताना मला नारंगीच्या मैदानात का बोलवलं तर माझी गुणवत्ता आहे आणि ती गुणवत्ता सिद्ध करत असताना पाहायला मिळतो. टप्पापर्यंत थोडासा बाउन्स होताना पाहायला मिळतो, हलकासा बाउन्स पाहायला मिळतोय कारण ही मातीची खेळपट्टी आहे आणि मातीच्या खेळपट्टीवर तुम्हाला कलाकौशल्य दाखवण्याची संधी प्राप्त होते. इथून पहिला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला गेला. मिस टायमिंग स्ट्रोक तर जरूर आहे. आउटफील्ड फास्ट आहे. 2 फिल्डर त्या ठिकाणी मात्र तैनात. फेकी करतायत, चेंडूचा पाठलाग करतायत. 2 धावा इझिली डन केल्या जात आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 8 या धावसंख्येवर. 31 धावेची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहेत 21 बॉलमध्ये 31 धावा. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. हर्षच्या आतापर्यंत 3 बॉल फेकून झालेत, त्यामध्ये 2 धावा खर्च केले गेलेत हर्षने. बाउन्स मिळाला होता, अगदी बाउन्स मात्र फलंदाजाला बीट करू शकला नाही. प्रत्येक गोलंदाजाचं एक वैशिष्ट्य असतं की 6 बॉल असतात आणि 6 बॉलमध्ये एखादा बाउन्स असा व्हावा की फलंदाज सरप्राईज झाला पाहिजे. ऑन साईडला काय फटका खेळलाय, नजाकत बरा शॉट, जबरदस्त प्रॉपरली टायमिंग पाहायला मिळाला. बॉटम हँडचा उपयोग केला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या अगदी मधोमध. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. श्री स्वामी समर्थ चषक षटकार. चौदा धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग. आक्रमकता काय असते हे मात्र नागेंद्रच्या बॅटमधून पाहायला मिळालं. सिम्पल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राणीमान नागेंद्रचं, परंतु बॅटमधून उच्च विचार पाहायला मिळत आहेत. हा आहे मुंबईचा सम्राट NB अवध टीमचा ब्रँड खेळाडू. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, जर सरळ बॅटने धावा येत आहेत, क्रॉस बॅटने थोड्याफार धावा येत असताना मात्र इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. जरूर मात्र आता डोक्यावर हात देत आहेत नागेंद्र की ही चुकी थोडीफार मी कुठेतरी केली गेली होती, परंतु इथे हर्षचं मी कौतुक करेन. इट इज नो नेवर लेट टू मेंट. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून. 14 धावा 1 गडी बाद. ऑन साईडला पुन्हा एकदा मात्र जबरदस्त सरळ चेंडूला फेकून दिलंय. हुकच्या फटक्यात कन्वर्ट करत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग अँड लॉंग लेगच्या अगदी मधोमध. षटकार आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी येणारा हा झन्नाटेदार षटकार. धावसंख्या 20. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 18. 18 बॉलमध्ये विजयासाठी 19. लॉट्स या ठिकाणी टाकले जाणार आहेत, तर प्लीज आपण या. जनक राजा नायगाव आणि विकास 11 बोळींच, चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लॉट्स या ठिकाणी टाकले जाणार आहेत. एक संघ विजयी संघ असेल, त्यामध्ये आपण 3 संघ आणि 3 मधून एकाला लक फॅक्टर असेल. हेमेंद्र मात्र सज्ज झालेत. मयूर या ठिकाणी सज्ज झालेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे मयूर. टाळ्यांच्या गजराने त्यांचं स्वागत केलं गेलं. 20 धावा 19 धावेची आवश्यकता आहे. 10चा करंट रन रेट मेंटेन केला गेलाय, जो आपण पाहू शकताय. आस्किंग रिक्वायर्ड रन रेट आहे आतापर्यंत 6.33चा. ओमसाई प्रदीप विरार, दिनेजी मांगेला यावेळेला आपण पाहतायत लॉट्स टाकण्यासाठी रेडी आहे. चला विकास 11 बोळींच आणि त्याचप्रमाणे आपण पाहतायत जनक राजा नायगाव, दोन्ही संघाचे कॅप्टन आणि दोन्ही संघाचे प्रतिनिधी आपण उपस्थित राहायचं आहे. अगदी व्यासपीठाच्या समोर समालोचन कक्षाच्या अगदी आपण पाहतायत समोर या. हलक्याच्या हाताने चेंडूला दिशा दिली. आशिष कणुजे जाणतायत की आपले पार्टनर नागेंद्र सेट झालेत आणि इथून मात्र सेट फलंदाज होत असताना त्याला फुटबॉलप्रमाणे चेंडू दिसू लागलेत. याला म्हणतात सेन्सेशनल क्रिकेट. कारण आशिष कणुजे याला माहिती आहे की नागेंद्रची जर बॅट तळपत असेल, जेव्हा त्याची बॅट बोलू लागत असेल, त्यावेळेला आपण नॉन स्ट्राईक एंडला येणं आणि त्याच्या बॅटिंगचा मनमुराद आनंद घेणं, एन्जॉय करणं. अप्रतिम चांगला चेंडू होता, परंतु यावेळेला उमेदीने चेंडू खेळून काढला गेला. पंकज माळी एक अतिशय गुणवंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ग्रेट बॉलिंग. 22 धावा फलकावर 1 गडी बाद. नागेंद्र 8 बॉलमध्ये 16 धावा त्याच्या बॅटमधून. 4 बॉलमध्ये 6 धावा आशिष कनोजिया. येणारे 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये 17 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं.
अप्रतिम चांगला चेंडू होता. यावेळेला आपण पाहू शकता ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा बाळगला, तेवढंच मात्र उत्तम दर्जाचं फिल्डिंग पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 23 या धावसंख्येवर. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. बॉल आहेत तुमच्याकडे 15 बॉलमध्ये 16 धावा. DBN लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होताना जे श्रोते जोडले गेले त्यांचं मनपूर्वक करूया आपण सहर्ष स्वागत. श्री स्वामी समर्थ चषक 2024च्या माध्यमातून आज शुभ दिवस आहे, प्रकट दिन म्हणून आज ओळखला जातो. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, डायरेक्ट हिट केलं गेलं आणि यस डेफिनेटली आशिष कनोजिया. आणि जरूर आपण पाहत आहेत बॅक टू द पवेलियनच्या रस्त्याला येत असताना पाहायला मिळत आहेत. कॉलिंग चुकीचं झालं, कम्युनिकेशन व्यवस्थित झालं नाही, कोऑर्डिनेशन व्यवस्थित झालं नाही. आणि इथे जर आपण पाहिलं तर या आपण लॉट्स त्या ठिकाणी टाकले जात आहेत. चेतन पाटील आहेत, ओमकार कदम आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एक मुंबईचा सम्राट एक प्रतिनिधी आपण पाहू शकतायत. जनक राजा नायगाव, विकास 11 बोळींच. इथून जर आपण पाहिलं तर लॉट्स टाकले जात आहेत आणि काय एक्झॅक्टली कोणता संघ मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तर इथे दिनेश मांगेला स्पष्टपणे या ठिकाणी दर्शवत आहेत. जनक राजा नायगाव टीम फायनलमध्ये प्रवेश करत असताना पाहायला मिळते आणि विजेता संघ आणि एका साईडला विकास 11 बोळींच या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल श्री स्वामी समर्थ चषक 2024 फायनलमध्ये थेट प्रवेश केला गेलाय. लक फॅक्टर 99% मेहनत घ्या, 1% देवावर सोडा, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ यांचे वाक्य पाहायला मिळतात आणि आपण स्पर्धा सुद्धा पाहत आहे श्री स्वामी समर्थ चषक 2024. बॉल आहेत तुमच्याकडे जर आपण पाहिलं अप्रतिम खोलवर चेंडू होता, मजबूर केलं खेळण्यासाठी, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, थोडेसे लेझी राहिले होते त्या ठिकाणी. बॅटर आकाश चिंदरे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ज्या पद्धतीने आकाशने जी प्रगती केली गेली काही वर्ष आपण पाहिलं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर ॲब्सोल्युटली सुपर प्लेअर म्हणून टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आपल्याला पाहायला मिळतो. मोठमोठ्या स्पर्धा ज्याने कव्हर केले त्याचं कॅप्टन लीड म्हणून आपण सातत्याने पाहिले या खेळाडूला. प्रितेश पाटील आपण पाहत आहेत यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. 24 धावा फलकावर 13 बॉल 15. या वेळेला मात्र शफल झाले होते मिडल स्टंप, जरूर दांडी गुल, फलंदाज बाद होताना आपण पाहू शकताय. बॅक टू द पवेलियन, थर्ड विकेट डाऊन. बॉल आहेत 12 बॉलमध्ये 15 धावा विजयासाठी. वेलकम बॅक किशन देवेंद्र. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत वन ऑफ द बेस्ट फिल्डर, वन ऑफ द बेस्ट बॅटर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. 12 चेंडू 15 धावा, 12 बॉल्स रिमेनिंग अँड 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. 12 गेंदे शेष और 15 रन की जरूरत. ओम साई प्रदीप विराट टीम या वेळेला परफेक्ट चाललेत कंपॅरिझन करताना. 24वर 4 गडी बाद झाले होते, 24वर 3 गडी बाद. मुंबई सम्राट NB अवध आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच इथून 12 बॉल 15 धावा. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं मात्र धावा तुम्हाला प्लस कराव्याच लागणार आहे. 39 धावांचं टार्गेट समोर असताना कमबॅक तर चांगलं केलंय, परंतु इथून मात्र पुन्हा एकदा कमबॅक चांगला होईल का ओमसाई प्रदीप विरार या टीमकडून. एफर्ट चांगले घेतलेत. कष्ट फार महत्त्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. तुम्ही किती वर्ष जगला त्याला महत्त्व नाही आहे, तुम्ही कसे जगला त्याला फार महत्त्व आहे. क्रिकेटच्या खेळातसुद्धा तसंच आहे. सिच्युएशननुसार, कंडिशननुसार कोणत्या गोलंदाजाला कसं टार्गेट करायचं, कोणत्या फलंदाजावर कसं अटॅक करायचं, हे मात्र खेळामध्ये फार महत्त्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. म्हणतात ना जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. ती तुम्हाला भूमिका साकारावी लागणार आहे. 12 बॉल आणि 15 धावा इथून सामना बनू शकतो.
परंतु त्यासाठी करावे लागतील तुम्हाला कष्ट, अपार मेहनत. बॉलर्स नेम प्लीज. इथून जर आपण पाहिलं तर प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला गेला. एकदा वर्जित केली जाते डीप बॅकवर्ड पॉइंट वरून. फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहतायत पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळाली. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 25 या धावसंख्येवर 25 रन्स. 14 धावेची आवश्यकता फक्त म्हणून चालणार नाहीये. किशन देवेंद्र एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. एक राईट हँड हार्ड हिटर बॅटर SP या संघातून ज्याची वर्णी लागली गेली आणि तिथून त्याचा प्रवास टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर पाहायला मिळाला. बॅटची एज घेत कागदोपत्री स्ट्रॉंग राहिले. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग काही राहू शकले नाहीत. फलंदाज बाद होताना सामना बॅलन्सिंग आहे. 10 बॉल आणि 14 धावा. व्हॉट अ मॅच. फलंदाज बाद. पंचवीस धावा, 4 गडी बाद झाले. 3.2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झाला. वेदांत खूप चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 10 चेंडू आणि 14 धावा हे सामन्याचं समीकरण. मिस्टर मंदार गुरव एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर, परंतु आज काहीतरी सिद्ध करावं लागेल. कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू होता असं वाटलं मंदार गुरवला. चेंडू मात्र यावेळेला फार वेगाने येईल, परंतु जो स्लोवर वन चेंडू आपण पाहताय थोडासा थांबून आला होता, कारण ही मातीची खेळपट्टी आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टी आल्यानंतर गोलंदाजाचं थोडंसं कुठेतरी बॅकफुटला जात असताना गोलंदाज पाहायला मिळतात, परंतु इथे कला कौशल्य दाखवण्याची तुम्हाला संधी प्राप्त होते. ती संधी मात्र या ठिकाणी जरूर दौडून आली गेली आणि इथून आतापर्यंत 9 बॉल 14 धावा. ऑन साईडला पुलच्या फटक्यात कन्वर्ट केलं. रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलाय, डिस्पॅच केलंय आउट ऑफ द पार्क. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी येणारा श्री स्वामी समर्थ चषक षटकार. काय जबरदस्त फटका खेळला गेला होता. आपण पाहू शकताय टप्पा पडल्यानंतर ज्या पोझिशन मध्ये आले, डिलिव्हर्ड झाल्यानंतर त्या चेंडूला मात्र पुलच्या फटक्यात कन्वर्ट केलं. बॉडम हँडचा खूप चांगला वापर केला आणि तुमचं युजेस फुटवर्क चांगला असेल तर तुमच्या धावा या बॅटमधून अगणित असतील. 8 बॉल 8 चेंडू आणि 8 धावा. मुंबई सम्राट आपण पाहतायत NB अवध या टीमला विजयासाठी 8 बॉल 8. चुंबन केलं मंदार गुरवने. बॅटवर खूप प्रेम करणारे खेळाडू सातत्याने पाहायला मिळतात. या अगोदरच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये सुमित ढेकले यांची बॅट मात्र आपण पाहिले डिस्ट्रॉईड झाली आणि त्यांनी सुद्धा चुंबन केलं होतं. त्या बॅटला अप्परकटच्या माध्यमातून सुंदर फटका तर आहे, परंतु इथे मात्र फिल्डरला निवडलं. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकताय. 7 बॉल 8 धावा. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. 7 बॉल्स रिमेनिंग अँड 8 रन्स रिक्वायर्ड टू विन. घेऊया एक छोटासा ब्रेक, जाऊया आपण मयूरकडे. वेलकम बॅक. धन्यवाद मयूर. 31 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहताय. जबरदस्त गोलंदाजी वेदांच्या द्वारे पाहायला मिळते. आपल्या बोटांतील जादू काय आहे. ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती फार महत्त्वाची आहे आणि ते वेदांनी आतापर्यंत करून दाखवलं गेलंय. नेव्हर गिव्ह अप. अर्थातच मी कधी हार मानणार नाही, हे प्रत्येकाच्या रक्तामध्ये असलं पाहिजे.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहन साळुंके, मॅग्निफिसंट प्लेयर. 7 बॉल 8. अप्रतिम गुड डिलिव्हरी असं वाटलं रोहन साळुंकेला. हा चेंडू मात्र अगदी सहजगत्या बॅटवर येईल, परंतु थोडासा वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉटवरून चेंडू थोडासा उसळी घेतली, फ्लाईट मिळाली चेंडूला आणि सरळ चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर निघून जाणारा हा डॉट बॉल. आता 6 बॉल आणि 8 धावा. जबरदस्त बॅटिंग करत असताना एका साईडला जर आपण पाहिलं तर आकाश चिंदारी आपल्याला पाहायला मिळतोय. काही जबरदस्त बॅटिंग केली गेली होती. तो आजपर्यंत क्षण मला आठवतो ग्रामीण बिग बॅश धमाका, आणि तदनंतर आपण पाहिलं तर पावसाळी रबर बॉल मान्सून क्रिकेट क्लब आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं मान्सूनचा क्रिकेटचा धमाका आपण पाहिलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव 16 षटकांचे सामने, आणि त्यामध्ये आकाश चिंदारीने जबरदस्त खेळ साकारला गेला होता. जर लीड करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. परंतु आता कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. चला, नो मीटिंग नो टाईम, प्लीज डोंट वेस्ट द टाईम. अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. जे टाईम लिमिटेड आहे ते मात्र तुम्हाला खूप वापर करावा लागेल त्या टायमिंगच्या बाबतीमध्ये. टाईम इज मिनिंग, टाईम इज क्रिकेट इज मोस्ट इम्पॉर्टंट. कारण आपण पाहिलं वातावरणात मिळालेला फुकट ऑक्सिजन हा कोरोनाच्या काळामध्ये दवाखान्यात खूप महाग विकला गेला होता, कारण ती वेळ आली होती. म्हणून वेळेचं व्यवस्थापन वेळोवेळी करणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. 6 बॉल आणि 8 धावा. चला, वेळ दौडू नका प्लीज. आजच्या दिवसामध्ये मी धन्यवाद व्यक्त करेन दिनेशजी महादेव मांगेला यांचं मनपूर्वक धन्यवाद. भरपूर वेळेनंतर मात्र नारंगीच्या मैदानात समालोचन करण्याचा योग आला, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक मी हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी या सर्वांचं. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर नारंगीचं मैदान आणि नारंगी गाव म्हटलं तर माणुसकीचं माहेरघर म्हणून या गावाला ओळखलं जातं. क्रिकेटची पंढरी म्हणून या गावाला ओळखलं जातं. आणि हे नारंगीचं मैदान. चला, घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. पंचसुद्धा तेच ताकीद देत आहे तुम्हाला. आम्ही समजू शकतो की 6 बॉल 8 धावा आहेत, परंतु असं करू नका की 6 बॉलसाठी तुम्हाला 20-25 मिनिटे जातील. आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जामध्ये सुद्धा आपण पाहिलं वेळेचं फार बंधन असतं. गोलंदाज जर आपण पाहिला तर मिस्टर उमेश तरी आपल्या गोलंदाजी मार्क होताना ज्याच्या नावावर 6 बॉल आणि 6 विकेट घेण्याचा कारनामा आहे. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर ब्रँड ऑफ खारबाव. 6 बॉल 8. पहिलाच बॉल उमेशने मात्र यावेळेला जरूर आपण पाहतायत खराब चेंडू हाताळला. जेव्हा छोटी टोटल असते ना तेव्हा बॅटल फार वेळा रंगलं जातं. त्यासाठी तुमची जिद्द, जिज्ञासा, कसब, कला, कौशल्य, मानस, मनसुबा, हेतू, उद्देश या सर्व काही अंगीकृत आणि महेश गुप्ता आम्हाला दर्शवत आहेत की पहिला हा बॉल वाईड आला. 6 बॉल 7. ऑफ साईडला फटका चांगला आहे, जबरदस्त ऑन दी टोस खेळला गेला. 1 बाउन्सने चेंडू निघून जाईल. फेसबुकच्या कमेंटमध्ये म्हणायचं झालं तर कडक शॉट, ग्रेट टायमिंग. पाच बॉल आणि 3 धावा. यावेळेला आपण पाहिलं तर हलक्याच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल मिळते, सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 37. विजयासाठी 4 बॉल आणि 2 धावेची आवश्यकता. तर ऋषीदादा देसाई यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सायबा संघाचे कर्णधार, वसईविरार बॉक्सर क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार आणि त्यांचं या ठिकाणी आगमन होताना आपण पाहतोय. वेलकम ऋषीदादा, आपलं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर बंटीदादा, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत या श्री स्वामी समर्थ चषक 2024च्या माध्यमातून. यावेळेला आपण पाहिलं बॅट स्लाइड केली गेली होती, परंतु इथे जर आपण पाहिलं तर डेफिनेटली सिंगल पूर्ण होते. 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. 1-1 रन्स क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास आहे, 1-1 रन्स क्रिकेटमधील खेळाडूंचा ऑक्सिजन आहे आणि 1-1 रन्स जसं मुंबईची लाईफलाईन, लोकल क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल, आणि त्या अनुषंगाने 3 बॉल 1 धावेची आवश्यकता. ऋषिकेश देसाई खऱ्या अर्थानं ऋषीदादा या ठिकाणी उपस्थित झालेत. जसं भरतजी मोरे यांनी मात्र उल्लेख केला, एक चांगलं व्यक्तिमत्व सुद्धा आहे. इथे मात्र आपण पाहताय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला आणि आकाश
इंदारिया या वेळेला दर्शवत असताना स्माइल देत मात्र सिंगल पूर्ण केली आणि इथून जर आपण पाहिलं तर विजय प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि लगेच त्यांना खेळावं लागणार आहे. जर आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघ विकास 11 बुल